काय नाव आहे? कविता ज्ञानेश्वर सावंत. काय झालं होतं? काय झालं होतं? तुम्ही कशासाठी बसलेले आहेत उपोषणाला? आम्ही उपोषणला आमचं संडासची टाकी आकवार केली, संडासची टाकी बुजून टाकली आहे सोसखड्ड्याची. त्यांचा 53 फुटाचा उतारा असून त्यांनी एवढं अतिक्रमण केलं आहे. कोणी केलेलं आहे? संजय बाबूलाल घरटे यांनी केलं आहे. कुठलं आहे? उतूरचे. कुठं राहता? आमच्या पाठीमागं काय करतात ते? पोलीस अधिकारी येते म्हणून ते आम्हाला घडी घडी हे करते आहे, काय करता? दबाव आणते आहे. मग संबंधित काय पाठपुरावा केला का तुम्ही कोणाकडे? ग्रामपंचायतीला आम्ही अर्ज दिला, व्हिडिओ बायला अर्ज दिला. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काही कारवाई झाली का? काहीच कारवाई झालेली नाही. त्या जागेचा सातबारा आहे का? जागेचे कागदपत्र आहे आमच्याकडे. नाही, सातबारा आहे का तुमच्याकडे त्या जागेचा? आमच्याकडच्या नाही, जी जागेवरती संडासची टाकी बांधलेली आहे आपण, त्या जागेचा सातबारा आहे का? नाही, मग गावठाण आहे? सार्वजनिक आहे ती जागा. सार्वजनिक आहे. ग्रामपंचायतची जागा आहे, सार्वजनिक जागा आहे. आणि संडासची टाकी जी आहे ती मला निधीमधली आहे. कशामधून? हं? स्वच्छ भारत अभियान. मग काय सांगतात ते समोरचे? त्यांनी पूर्ण बुंजून टाकली, सिमेंट कॉन्क्रीट करून टाकलंय त्याच्यावर. जर तुम्हाला न्याय नाही मिळाला मग आम्ही येडच बसणार आहे न्याय मिळवपर्यंत. ज्ञानेश्वर विपुल सावंत. का बसले तुम्ही इथे? आम्ही उपोषणासाठी बसलो. काही ग्रामपंचायतला अर्ज केले. ग्रामपंचायतला अर्ज केल्यानंतर आमच्याकडे कुठलंही लक्ष दिलं. ग्रामपंचायतवाल्यांशी आम्ही चर्चा केली, त्यांनी सांगितलं आम्ही गेलो होतो, समज दिली बा समोरच्यांना. आले होते का त्याच्याबद्दल काही नाही नाही, ग्रामपंचायतवाले आले होते का तिथे? ग्रामपंचायतवाले भाऊसाहेब आणि सरपंच बाई आली, पण त्या विषयावर मग काहीच नाही झालं नाही ना. आपण आले होते ना ते? हो, आले होते, पण मग त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही ना, का बा समोरच्या माणसाचं काम बंद झालं पाहिजे होतं ना. आम्ही जर तुम्हाला 2 वेळेस अर्ज दिला ग्रामपंचायतला, तर ते काम बंद का झालं? कोणचा? आज आम्ही इथे आलो तर आम्हाला म्हणतात तुम्ही उतूरला या ग्रामपंचायत. नाही, ग्रामपंचायत कशाला उतरला या? आमचं हे तर केलं पाहिजे ना आज. आता जर तुम्हाला न्याय नाही भेटला तर काय पर्याय आहे तुमचा पुढचा? काय? आम्हाला न्याय जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसतो. जे त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते काढून टाकावा, आम्ही उठून जाणार. दर्शन ज्ञानेश्वर सावंत. किती वेळ जातो शाळेत? ITI ला इलेक्ट्रिशियनला सेकंड इयरला ॲडमिशन. कुठं? मानवरला. मानवरला. कशासाठी बसले तुम्ही तो उपोषणाला? आता काही म्हणजे जी जागा आहे तर ती सार्वजनिक जागेमध्ये आमच्या जे संडासची टाकी होती, तर मग ते काय आता ग्रामपंचायत लक्ष देत नाही ते अशा वादामुळे. तर मग त्याच्यात आता बऱ्याच ठिकाणी अर्ज केले आम्ही, मग काही कोणी लक्ष दिलेलं नाही. ज्यांनी अतिक्रमण केलं ते काय सांगता? ते काय त्यांचं पूर्ण दादागिरीचं काम आहे. ते म्हणजे त्यांच्याकडं माणसांची बॅकिंग पण आहे, त्याच्यामुळं ते असं हे करताय, आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करताय. ते काय सांगतात? का बा तुमची जागा इथपर्यंत नाही, मग असं नाही तसं नाही. तर तसं बघितलं तर त्यांची पण जागा तिथपर्यंत नाही. तर मग आता पूर्ण हे करताय, ते काय करता? दबाव टाकताय. असं आता घराचा जो मागचा दरवाजा आहे तो पण त्यांनी 2-2.5 फूट चौकट दाबून टाकले मुरुमने. भीत पण 2-2.5 फूट दाबली आहे. आणि ते असं पूर्ण जे कामगार आहेत ते पण असं भांडायला हे करतात. आपण एकदम असं पूर्ण असं मालकाची जागा आहे बा आमच्या, असं हे करता येते. तुम्ही दरवाजा बंद करून घ्या, तुम्ही तिकडून वापरा बा, असं तुमचं जे संडास बाथरूमचं काही पाणी बिणी असेल तर ते तिकडं काढायचं. कुठं? रस्त्याला काढायचं, नाही तर तुमच्या याच्याने काढायचं. आता शेजारपाजारचे पण शेजारून पाईपलाईन किंवा पाईप वगैरे काही टाकू देत नाही. आणि दुसरी साईडने जी जागा आहे तर ती तिकडच्या साईडला चढ असल्यामुळे पाणी इकडनं त्या साईडला जात नाही. अजून आता काय ते मग जोपर्यंत हे पुरवत नाही, जोपर्यंत ते आमच्या पद्धतीने हे लागत नाही, जसं म्हणजे न्याय भेटत नाही तो